जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 8 भाग 6। प्रत्यक्ष सत्तेच्या अस्तित्वाला आणि तिच्या इतर सर्व लक्षणांनाही प्रतिपक्ष असतो। या मार्गातही सापेक्षता आहेच। प्रत्येक वस्तूप्रमाणे सत्तारूप तथ्याला व सत्तेच्या सर्व लक्षणांना दुसरी बाजू असते, म्हणजे ती 1 अस्तित्व व नस्तित्व, 2 समग्र वस्तुजातस्थ व विशिष्ट वस्तुगत अगर वस्तूतील सर्व प्रकारच्या पर्याय अवस्थेतील व एकेका पर्याय अवस्थेतील, 3 विविध विस्ताराच्या दृष्टीने विश्वरूप व विवक्षित वस्तूंच्या दृष्टीने एकरूप, 4 परिणमनशीलतेच्या दृष्टीने अनंत पर्याय रूप व विशिष्ट अवस्थेच्या दृष्टीने एक पर्याय रूप, 5 व्यय उत्पाद द्रव्याशी एकरूपस्थ त्रिलक्षणात्मक व द्रवणशीलतेतील प्रत्येक अवस्थेच्या अनुसरून केवळ व्ययरूप, केवळ उत्पादरूप व केवळ ध्रुवरूप अशी एक लक्षणात्मक, आणि 6 सर्व द्रव्य व सर्व पर्याय यातील सत या द्रव्यात्मक सामान्य लक्षणाच्या दृष्टीने सत्ता एक आहे, आणि प्रत्येकातील विशिष्ट विशिष्ट स्वतंत्र स्वतंत्र असलेल्या सत रूप लक्षणांच्या दृष्टीने सत्ता अनेकही आहेत। अशा दृष्टीने अस्तित्वाचेही स्वरूप विविधांगी आहे, कारण आधारभूत द्रव्ये स्वभावतःच अनंत धर्मात्मक आहेत। यामुळे कुटस्थ सत्ता ही अवस्तुशून्य ठरते। द्रव्यातील पर्याय क्षणिक व परिणमनशील असले तरी गुण मात्र नियत व नित्य असतात। पण कोणताही गुण पर्यायरहित नसतो। कोणतेही द्रव्य केवळ गुणरूप किंवा केवळ पर्यायरूप असत नाही। वस्तूतील रंग हा गुण नित्य असला तरी लाल इत्यादी रंगछटा परिणमनशील असतात। यामुळे वस्तूला द्रव्य ही संज्ञा लाभली आहे। प्रत्येक द्रव्य गुणाच्या दृष्टीने नित्य तर पर्यायाच्या दृष्टीने अनित्य असते। सर्वथा नित्य किंवा अनित्य असणे अशक्य आहे। रंग गुण नसल्यास लाल इत्यादी रंगछटाही नसणार, आणि एक गुण असल्यास दुसरा पर्याय देखील असणारच। गुण आणि पर्याय दोन्ही अविनाभावी आहेत। यामुळेच वस्तू परिणमनशील असूनही ध्रुव राहते। परिणमन देखील उत्पाद व्यय द्रव्य रूप असते, कारण द्रव्य गुण पर्याय अविनाभावी आहेत। म्हणूनच द्रव्याप्रमाणेच सत्ता देखील त्रिगुणी ठरते। ज्या समयात एक पर्याय नष्ट होते त्याच समयात दुसरी पर्याय निर्माण होते, आणि त्या पर्यायांचा मूलाधार गुणही त्याच समयात अस्तित्वात असतो। यामुळे प्रत्येक वस्तू एका समयात देखील त्रिलक्षणी असते। केवळ सापेक्षतेमुळेच, अर्थात अर्पित व अनर्पित भावामुळेच पर्यायांना उत्पाद व व्यय अशी अवस्था प्राप्त होते। म्हणून उत्पादरूप सत्तेबरोबर व्ययरूप असत्ताही एकाच समयात असू शकते। मग निरनिराळ्या समयात व निरनिराळ्या वस्तूत हीच अवस्था असल्यास नवल कोणते? एकंदरीत वस्तू एक तत्वतः निरंकुश किंवा एकांत रूप नसून ती अनेकांत रूप आहे। 2 सत्तेबरोबर असत्ता, 3 त्रिलक्षणतेबरोबर अत्रिलक्षणता, 4 एकतेबरोबर अनेकता, 5 सामान्यमयतेबरोबर विशिष्टमयता, 6 विविधतेबरोबर अविविधता, आणि 7 अनंत पर्यायी स्वरूपाबरोबर एक पर्यायी स्वरूपता इत्यादी प्रतिपक्ष संभवतो। कोणती वस्तू केवळ सामान्य रूप नसते, तिला त्या सामान्यतेबरोबरच स्वतःचे विशिष्ट लक्षणही असते। पण सामान्य वस्तुत्वाशिवाय विशिष्ट वस्तुत्व संभवत नसते। म्हणून ती वस्तू सामान्य
व विशेष अशा दोन स्वरूपातच आढळते. क्ष मध्ये अक्षरपणा व क्षपणा दोन्ही असणे हीच खरी वस्तुस्थिती आहे. कारण क्ष म्हणजे कोणतेही अक्षर नव्हे किंवा कोणतेही अक्षर म्हणजे क्ष नव्हे. उत्पाद केवळ उत्पादरूपच आहे, व्ययही केवळ व्ययरूपच आहे आणि द्रव्य शुद्ध द्रव्य आहे. या दृष्टीने भंगमय स्वरूप एक लक्षणेच अर्थात अत्रिलक्षणत्व आहे. पण हे तीन भंग स्वतंत्र स्वतंत्र असू शकत नाहीत, तर ते द्रव्याच्या आश्रयानेच राहतात. म्हणून द्रव्य त्रिलक्षणी ठरते. शिवाय एकाच अवस्थेचे स्वरूप दुसऱ्या अवस्थेप्रमाणे नसते, म्हणून सत्तेमध्ये विविधता अवतरते. तरी पण सत्तेचे स्वतःचे स्वरूप मात्र एकरूप आहे. सत किंवा अस्तित्व या तथ्याचे स्वरूप बदलत नाही, ती एकरूप असते. समग्र वस्तूतील सामान्य रूप द्रव्यत्व एकच असले तरी एखादी विशिष्ट वस्तू म्हणजे इतर कोणतीही वस्तू नसून प्रत्येकीचे वैशिष्ट्य अखंडच राहत असल्यामुळे आणि अशी वैशिष्ट्ये विश्वभर असल्याने विशिष्ट सत्ता विश्वरूप ठरते. यावरून वस्तूमधील सापेक्षता व अनंत धर्मात्मकता निरवध्य, निर्दोष, निर्बाध व अविरोधी आहे. वस्तुधर्माशी ही विविधता सुसंगतच आहे.